यानंतर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण आमच्या माळी समाजाचे युवा आमदार आणि महाराष्ट्रामध्ये मी माळी आहे म्हणून सांगणारा आमचा एकमेव आमदार योगेश अण्णा टिळेकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण करते। महाराष्ट्राच्या माळ्यांचं युवा भूषण आमदार योगेश अण्णा टिळेकर। सावता परिषदेच्या निर्धार मेळाव्याच्या मार्गदर्शिका या राज्याच्या ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि आम्हा तरुणांच्या रणरागिणी आदरणीय पंकजताई मुंडे, सावता परिषदेचे अध्यक्ष माझे मित्र कल्याणरावजी आखाडे, माळी समाजाचे सहकारातील कार्यकर्ते आदरणीय रंजन भाऊ गिरमे, नुकताच कर्जत तालुक्यामध्ये नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय नामदेवजी राऊत, जुन्नर तालुक्याचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी मेहर, सावता महाराजांचे वंशज ज्यांचे आशीर्वाद या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकला असे वसेकरजी महाराज, महात्मा फुलेंचे वंशज सौभाग्यवती नीताताई होले, माजी नगरसेविका सौ रंजनाताई टिळेकर, सोलापूरचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष शंकररावजी वाघमारे, या सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ मसवडेताई, ज्यांना या ठिकाणी गौरवण्यात आले असे माळी समाज भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला असे प्राचार्य डॉक्टर बाळसराफ सर, लेख सावित्रीची पुरस्कार ज्यांना मिळाला असे सौ बेबीताई गायकवाड आणि अखंडपणे समाजाची सेवा करणारे जीवन गौरव पुरस्कार विजेते आदरणीय एकनाथजी हेगडे, माझा पत्रकार बांधव आणि माळी समाजाला खऱ्या अर्थाने एकवट करण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि समाजाची ताकद दाखवण्यासाठी आलेला हा माझा सगळा समाज बांधव, माता बंधू भगिनींनो, प्रथम आपल्या सर्वांचं या छत्रपतींच्या शिवरायांच्या नगरीमध्ये, महात्मा फुलेंच्या नगरीमध्ये, लोकमान्य टिळकांच्या नगरीमध्ये, महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक नगरीमध्ये, विद्येचे माहेरघरामध्ये आपला आमदार म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो। खरं तर आपण सर्वांनी एका व्यक्तीचं मनापासून आभार मानले पाहिजेत। गेली 2 महिने या पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये समाजाला एक करण्याचं काम करणारा या सावता परिषदेचा संस्थापक अध्यक्ष कल्याणजी आखाडे यांना आपण सर्वांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊयात। खरं तर पंकजताई, कल्याणरावजी आखाडे मी ज्यांना या कार्यक्रमासंदर्भामध्ये भेटलो, या ठिकाणी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे आमदार आदरणीय अतुलजी सावे, त्याचप्रमाणे आमदार मनीषाताई चौधरी यांचंही दोघांचंही मनापासून स्वागत या ठिकाणी सावता परिषदेच्या वतीने करतो। एक समाजाचा एकत्रीकरणाचा विषय घेऊन, एक विचार घेऊन आलेला कल्याणरावजी आखाडे, मी पाहतो पायाला भिंगरी लावलेला कल्याणरावजी आखाडे प्रत्येक गावात, वाडी वस्तीमध्ये जाऊन समाज बांधवाला भेटून या निर्धार मेळाव्यासाठी येण्याची विनंती करणारा कल्याण आखाडे शेकडो मैलामधून पुणे शहरामध्ये येतो आणि समाज बांधवांना एक करण्याचं काम करतो। आणि मग मी विचार केला की या माणसामध्ये नक्की करायचं काय। त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, सावता परिषद गेली 50-60 वर्ष या ज्या समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नाला न्याय देणारी ही सावता परिषद आणि या परिषदेच्या माध्यमातून या समाजाला एक करणारा हा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने समाजाचं ध्येय घेऊन पळणारा हा कार्यकर्ता। त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये, ही संघटना कुठल्याही समाजाला विरोध करणारी नाही, ही संघटना माळी समाजामध्ये असलेल्या इतर संघटनांना सुद्धा विरोध करणारी नाही,
ही संघटना आहे माळी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी, माळी समाजामध्ये विखरलेल्या अनेक घटकांना एकत्र करण्यासाठी ही संघटना आहे। हा आवाज महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीने काम करणारा कल्याणराव आखाडे साहेब, तुमचं मी या सर्व तमाम माळी समाजाच्या वतीनं मनापासून आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी ह्या मेळावा पुणे शहरामध्ये घेतलात। तुम्ही थोडीशी खंत व्यक्त केली की जाहिरातीला आम्ही कदाचित कमी पडलो असेल। कल्याणरावजी, जाहिरातीला आम्ही कमी पडलो नाही, जाहिरातीला कमी पडलो असतो तर एवढा हजारोंच्या संख्येने समाज या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायला आला नसतो। कारण माळी समाज मुळामध्येच तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की ज्याचा आदर्श माळी समाज घेतलेला आहे, ज्या माळी समाजाचा आदर्श आपण सर्वजण मानतो, सावता माळ्यांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी माझी विठाई माझी। याचा अर्थ असा आहे की आपल्या कर्मामध्ये परमेश्वर पाहणारा हा माळी समाज, आपलं जे कर्म आहे हा कर्म नित्य नियमाने करणारा हा माळी समाज, आणि म्हणून कदाचित जाहिरात कमी केली असेल पण आपलं काम प्रामाणिकपणे करणारा माळी समाज आपलं काम उरकून या ठिकाणी आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यायला आलेला आहे। खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे महात्मा फुलेंनी समतेची ज्योत या पुणे शहरातनं पेटवली, सावित्रीबाईंनी याच पुणे शहरामध्ये भिडेवाड्यामध्ये महिलांची पहिली शाळा काढली, आणि म्हणून आज या मुलीचा या ठिकाणी कवितेचं प्रकाशन होऊ शकतो, आणि आज पंकजताई सारख्या रणरागिनी या राज्यामध्ये ग्रामविकास मंत्री होऊ शकतात, याची मुहूर्तमेढ या पुणे शहरामध्ये झालेली आहे। म्हणून कल्याणराव, तिसरं अधिवेशन पुण्यामध्ये झालेलं आहे। जे पुण्यामध्ये पिकतं ते दिल्लीला विकतं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। याच पुण्यामध्ये सावरकरांनी या ठिकाणी स्वदेशी कपड्यांची होळी शेजारच्या चौकामध्ये केली आणि सगळ्या भारतभर एक क्रांती निर्माण झाली। याच पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, हे या पुण्यामध्ये सांगितलं। याच पुण्यामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांनी क्रांतिकारिकाची ज्योत पेटवली आणि अख्खा भारत क्रांतिकारिकांना पेटून उठला। याच पुण्यामध्ये माझ्या रयतेच्या राजानं छत्रपतींनी, हो छत्रपती रयतेचा राजा, आपल्या सर्वांच्या रयतेचा राजा, ज्याच्या राज्यामध्ये शेतीला सुद्धा, शेतीच्या पात्याला सुद्धा धक्का लागत नव्हता, त्याच्या राज्यामध्ये माझ्या बसलेल्या माया भगिनीकडे वाकड्या नगराने बघण्याची कोणाची हिंमत नव्हती। त्या छत्रपतीचा जन्म या पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे, शिवनेरीमध्ये। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये जे पिकतं, पुण्यामध्ये जे पिकतं ते दिल्लीमध्ये विकणार आहे। निश्चितपणे कल्याणराव, पंकजताईंनी तुमचं सगळं ऐकलेलं आहे। म्हणून ज्या माळी समाजानं जे आता आमच्या मुलींनी सांगितलं की साक्षात ब्रह्मांडाचा महानायक सावता माळ्याची परीक्षा घेण्यासाठी सावता माळ्याच्या आरणगावामध्ये आले आणि त्यांना सांगितलं की परमेश्वरानं की सावता माळ्या माझ्या मागे चोर लागलेत, मला जपण्याची जागा दे। त्या सावता माळ्याने जी आत्ता विळा ताईंच्या हातामध्ये आपण सर्वांनी दिला, जो माळी समाजाचं प्रतीक आहे, तो विळा हातामध्ये घेऊन स्वतःच्या छातीमध्ये सावता माळ्याने त्या भगवंता परमेश्वराला जागा दिली। त्या सावता माळ्यानं जे शिकवलं तेच आम्ही सुद्धा माळी समाज पंकजताई तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो की ज्या पद्धतीने परमेश्वराला या हृदयामध्ये जागा दिलेली आहे, त्याच पद्धतीने स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना या माळेशाळ समाजाने या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये जागा दिलेली आहे। आणि म्हणून आता जरी आखाडे साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा सेवक व्हायची माझी, कार्यकर्ता व्हायची माझी इच्छा आहे, परंतु हा माळी समाजातला एकमेव आमदार असा होता, आमदार होण्याच्या अगोदर माझ्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची सभा होती, ताईंना त्या ठिकाणी हडपसरमध्ये बोलवलं होतं। दुर्दैवानं ताई त्या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत। ताईंनी फोनवरती मला आशीर्वाद दिला, परंतु त्या सभेमध्ये मी सांगितलं की तमाम हडपसर विधानसभेतल्या मतदार बंधू भगिनींच्या जीवावरती मी महाराष्ट्रामध्ये आमदार होणार आहे, परंतु ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची वेळ येईल आणि ताईंना संधी मिळेल त्यावेळेस योगेश टिळेकर ताईंच्या मागे उभे राहील, हा आमदार होण्यापूर्वी सांगणारा माळी समाजातला एकमेव आमदार होता ताई। त्यामुळे या समाजानं मुंडे साहेबांवरती जे प्रेम केलेलं आहे, या समाजानं तुमच्यावरती तेवढंच प्रेम करणार आहे असं वचन या समाजाच्या वतीने ताई मी तुम्हाला देतो। याचं उदाहरण तुम्हाला सांगतो। सावता माळ्यांच्या पवित्र भूमीमध्ये कल्याणरावांचाच कार्यक्रम होता, त्या निमित्तानं ताईंना आणि मी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होतो। आणि योगायोग असा आहे बघा, ताई त्यावेळेस या राज्याच्या ग्रामविकास मंत्री होत्या, त्यावेळेस ताई या राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष होत्या, आणि योगायोग कल्याणरावांनी घडून आणला। सावता माळ्यांच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही दोघं एकत्र होतो आणि काही कालांतरानंतर जी जबाबदारी ताईंच्या खांद्यावरती होती
ती जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ताईंनी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे। हा योगायोग आहे। म्हणून ताई, तुम्ही जर निष्पक्षपणे पक्षाची सेवा केली, या महाराष्ट्राची सेवा केली, गोपीनाथजी मुंडे साहेबांनी जो आदर्श आम्हा सर्वांना घालून दिलेला आहे, निश्चितपणे तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवून जी माझ्यावरती मला जी संधी दिलेली आहे, एक माळी समाजाला तरुण आमदाराला तुम्ही सर्वांनी या राज्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। एक सामान्य परिवारामध्ये मी जन्म घेतलेला, माझी आई या ठिकाणी बसलेली आहे, 10 वर्ष ती नगरसेविका आहे, परंतु कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा या राज्यामध्ये ताई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून युवा मोर्चाचा अध्यक्ष दिला। निश्चितपणे तुम्हाला वचन देतो, तुम्हाला अभिमान वाटेल असं काम या राज्यामध्ये योगेश टिळेकर उभा करेल। या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी ताईंना वचन देतो। खरं तर ताईंच्या आपल्या सर्वांना मार्गदर्शन घ्यायचंच आहे, परंतु ताईंनी जे राज्यामध्ये काम उभं केलेलं आहे, जलयुक्त शिवाराच्या माध्यमामध्ये या राज्यामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झालेली आहे, शेतकऱ्याला दिलासा द्यायचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी बसलेला 90% माळी समाज हा ताई शेतकरी आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त काम कोणाचं केलं असेल तर आमच्या माळी समाजाचं काम केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो। अनेक वर्ष 50-60 वर्ष आमच्या शेतकऱ्यांची बांधवांची मागणी होती की आम्हाला कायमस्वरूपी कर्जमुक्तीच्या माध्यमातून काम करावं, आम्हाला शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं आणि आपण राज्यामध्ये ग्रामविकास मंत्री झालात आणि ग्रामविकास मंत्र्याच्या माध्यमातून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून ताई आपण जे चांगलं काम केलं त्याबद्दल निश्चितपणे आम्ही समाधानी आहोत। खरं तर ताई, विचार बदलल्यानंतर ज्यावेळेस सरकार बदलतं, ज्या विचाराचे लोक या ठिकाणी सत्तेमध्ये येतात, याचं उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं असेल। आखाडे साहेबांनी सांगितलं, छत्रपती शिवरायांना आदर्श मानून हे सरकार काम करत आहे। मान्य मुख्यमंत्री महोदय असतील, ताई असतील, या सरकारमधले सगळे मंत्री असतील, हे छत्रपती शिवरायांना आदर्श मानत आहे आणि म्हणून गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राची मागणी होती की छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये व्हावं। माननीय पंतप्रधानांनी त्याला मंजुरी दिली आणि या ठिकाणी आज अरबी समुद्रामध्ये छत्रपतींचं स्मारक होणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदुमिलमध्ये व्हावं, असे अनेक दलित बांधवांबरोबर आपल्या सर्वांची मागणी होती। त्या ठिकाणी सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होऊन त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणार आहे। परवा रायगडावरती छत्रपती शिवरायांचा रायगड महोत्सव झाला। 70-80 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये केव्हाही अशा प्रकारचा उत्सव त्या महाराष्ट्रामध्ये झाला नाही, परंतु यावर्षी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय विनोद तावडे साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी गेले आणि केव्हा नव्हे असा इतका मोठा रायगड महोत्सव शिवरायांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। आणि ताई, आपण सर्वजण गेल्या वर्षी तुम्ही सभागृहामध्ये होता, या पुणे शहरामध्ये सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली, त्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुल्यांचं नाव द्यावं अशी मागणी सर्व समाज बांधवांची होती। फक्त माळी समाजाची नव्हती, सर्व समाजाची मागणी होती की सावित्रीबाईंचं नाव त्या ठिकाणी द्यावं। आणि आपण आणि या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या ठिकाणी त्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुल्यांचं नाव दिलं आणि आपल्याला सगळ्यांना सांगण्यात आनंद वाटतो की या ठिकाणी माझ्याकडे प्रस्ताव आहे की सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक या पुणे विद्यापीठामध्ये व्हावं, त्या ठिकाणी मुलांचं वसतिगृह व्हावं, एक चांगली लायब्ररी व्हावी अशी मागणी त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी केली आणि 13 कोटी रुपयाचा प्रस्ताव यावर्षी राज्य शासनाच्या अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी मंजूर करणार आहेत। याचा अर्थ असा आहे की जे सरकार त्या ठिकाणी काम करतंय, ज्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी काम करतंय, ते सरकार सर्वसामान्य नागरिकांची व्यथा मांडणारं सरकार आहे। त्यामुळे सावित्रीबाईंचं फुलेंचं स्मारक या ठिकाणी होणार आहे। कल्याणराव आखाडे यांनी सांगितलं की महात्मा फुलेंचं स्मारक या पुणे शहरामध्ये व्हावं अशी अनेक वर्षाची मागणी आहे। ताई या संदर्भात बोलतील। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश बापट साहेब त्यांनी सुद्धा या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे। निश्चितपणे काही दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी पुण्यामध्ये महात्मा फुले साहेबांचं स्मारक होणार आहे। भारतरत्नाच्या संदर्भामध्ये ताई या ठिकाणी बोलणार आहेत, परंतु आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगतो की या आपल्या सर्वांचा माळी समाजातला एक कार्यकर्ता म्हणून राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना ज्या वेळेस तुम्हाला अडचण वाटेल, ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की योगेश टिळेकरचं आपल्याला गरज आहे, त्यावेळेस नक्की मला फोन करा। योगेश टिळेकर हा आपल्या परिवारातला आमदार आहे, आपल्या कुटुंबातला आमदार आहे, आपल्या सेवेसाठी नक्की हजर राहील, एवढंच वचन या निमित्ताने देतो। खरं तर कल्याणराव, कुणी सांगितलं असेल की ही सावता परिषद कुठल्या एखाद्या माळी समाजाच्या संघटनेला विरोध करणारी आहे। तुम्हीच सांगितलं की एखादी गाय दुभती झाली नाही तर नवीन जनावर घ्यावं लागतं, कारण माळी समाज शेतकरी आहे। त्यामुळे ज्यांनी अनेक वर्ष या माळी समाजाचा प्रश्न प्रलंबित ठेवला, माळी समाजाच्या अनेक विषयांमध्ये संघर्ष करण्याची गरज होती,
संघर्ष केला नाही, स्वतः मुख गिळून गप बसले, अशांना आता जागा दाखवायची वेळ आलेली आहे. त्यामुळे माळी समाज या ठिकाणी संघर्ष करायला तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माळी समाजातले सगळे तरुण कार्यकर्ते निश्चितपणे सावता परिषदेच्या मागे उभे राहतील अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी घाईत होते. आणि जाता आता एवढंच सांगेल, तर एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी आज माझं भाषण संपवणार आहे. अशा सांजवेळी खरं तर आपला भारत देश, या भारत देशाची एक उज्ज्वल परंपरा आहे. मोठे राजे राजवाडे या भारत देशामध्ये जन्माला आले आणि अशाच पद्धतीचं एक राजवा या भारत देशामध्ये जन्माला आला. संध्याकाळच्या वेळामध्ये तो त्याच्या राजाच्या राजवाड्यामध्ये बसलेला असतो. खूप मोठा विशाल असा राजवाडा असतो. तोही राजा सिंहासनामध्ये बसलेला असतो आणि संध्याकाळच्या वेळेला एक सुंदर स्त्री त्याच्या राजवाड्यातनं जाताना त्याला दिसते. खूप सुंदर असते, तिच्या अंगावरती खूप अलंकार असतात, आभूषण असतात. राजाला कुतूहल वाटतं की माझ्या राजवाड्यातनं ही सुंदर स्त्री कोण जायला निघाली. त्याने त्याला विचारलं, तू कोण आहेस? तिने सांगितलं, मी लक्ष्मी आहे, मी तुझ्या राजवाड्यामध्ये थांबणार नाही. ठीक आहे म्हणे, तुला थांबायचं असेल तू जा. ती सुंदर स्त्री त्या राजवाड्यातनं निघून जाते. काही 15-20 मिनिटानंतर एक पुरुष खूप सुंदर असतो, राजवेंडा असतो, तोही त्या राजवाड्यातनं निघतो. राजाला पुन्हा कुतूहल वाटतं की हा कोण आहे. त्याला विचारतो, तू कोण आहेस? तो सांगतो की मी यश आहे. तुझ्या राजवाड्यामध्ये आता लक्ष्मी नाही, आता मी थांबून काय करणार, मीही जातो. राजाने त्याला सांगितलं, ठीक आहे तू जा. पुन्हा काही वेळानंतर एक सुंदर स्त्री, प्रतिष्ठित खूप चांगली अशी स्त्री त्या राजवाड्यातनं जाताना दिसते. राजा तिला विचारतो, तू कोण आहेस? काही वेळापूर्वी लक्ष्मी या राजवाड्यातनं गेली, यशही या राजवाड्यातनं गेले, आता तू कोण आहेस? ती सांगते, मी प्रतिष्ठा आहे. राजा म्हणतो, ठीक आहे, तुलाही नसेल जायचं तूही जा. तीही जाते. काही वेळानंतर पुन्हा एक पुरुष त्या राजवाड्यामध्ये जायला निघतो. खूप सुंदर असतो, देखणा असतो, सात्विक असतो. त्याला विचारतो, तू कोण आहेस? तो सांगतो, सदाचार. मग त्यावेळेस ताई राजा त्या पुरुषाची विनंती करतो, पाया पडतो आणि त्याला सांगतो, बाबा या राजवाड्यातनं लक्ष्मी गेली तरी चालेल, यश गेले तरी चालेल, प्रतिष्ठा गेली तरी चालेल, पण या राजवाड्यातनं सदाचार जाता कामा नये. ताई अशाच पद्धतीनं हा माळी समाज, या माळी समाजाकडे सदाचार आहे, कष्ट करण्याची जिद्द आहे. या माळी समाजामध्ये समाजाने दिलेला आदर्श आहे. त्यामुळे निश्चितपणे या सदाचार असलेल्या माळी समाजाकडे यश आहे, लक्ष्मी आहे आणि प्रतिष्ठा आहे. एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना थांबतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.